आणि एक मोठी बातमी हाती येते। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याचं कळतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू आहे। तर थोड्याच वेळापूर्वी अजित पवार यांनी सुद्धा या दोघांची भेट घेतल्याचं कळतं। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, काय अधिक माहिती आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यांनी त्यानंतर नागपूरहून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वर्षावर दाखल झालेले आहेत। एकंदरीत आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीबाबत महायुतीचं सरकार कुठतरी पुढचं धोरण आखताना दिसतंय आणि याच टप्प्यावर आपण बघतोय की काही वेळापूर्वी अजित पवार यांनी भेट घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आलेले आहेत। कदाचित अजित पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी येऊ शकतात। मात्र एकंदरीत बघितलं तर उद्या केंद्रीय नेतृत्वासोबत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत भाजप कोर कमिटीची देखील एक बैठक पार पडणार आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची भूमिका स्वीकारत त्याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती आणि याच टप्प्यावर होणारा मंत्रिमंडळ विस्तार नेमकं कोणाच्या वाट्यात काय मिळेल यासोबतच स्वतः पदावरून बाजूला होत देवेंद्र फडणवीस संघटनेची जबाबदारी जर घेत असतील तर त्या संदर्भात या तिघांमध्येही ही महत्त्वपूर्ण चर्चा होणं अपेक्षित आहे। राहुल, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।